नमस्कार, मी महंत अनिकेत शास्त्री। आज आपण बघणार आहोत ओम या शब्दाचा धर्मशास्त्रामध्ये किती महत्त्व आहे। तस्य वाचकः प्रणवः असे पतंजलीने म्हटले आहे। वाच्य आणि वाचक संबंधानुसार वाचक ओंकार आहे, तर वाच्य हा परमात्मा आहे। ओंकाराने वेदांचा प्रारंभ केला आहे, तसाच तो मंगलवाचक आहे। सृष्टीच्या प्रारंभी ओंकार व अथ हे दोन शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून बाहेर पडले आहे, म्हणून ते सदा सर्वता मांगलिक आहे। सूत्र सांगतं की ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतौ ब्रह्मणः पुरा कंठम वित्वा बहिर्यातौ तस्मान मांगलिका उभौ। अर्थात मंगलानी किंवा पवित्र शब्दानेच कर्माचा प्रारंभ करावा व पवित्र शब्दानेच समाप्ती करावी, म्हणजे सर्व कर्म हे मंगलमय होते। अर्थात मंगलादीनी कर्मानी मंगलातानी च कर्मानी असे वचन आहे। म्हणून ब्रह्मवादी ऋषी आपल्या प्रत्येक कर्माचा प्रारंभ ओंकाराने करीत असतात, असे गीता सुद्धा सांगते। तस्मात् ओमित्युदाहृत्य यज्ञ दान तप क्रियाः प्रवर्तन्ते विधानोक्ता सततम ब्रह्मवादिनाम। श्रीमद भगवत गीतेमध्ये आलेला आहे। अथ कामदुच्यते ओंकारः, अर्थात ओंकार उच्चारण्याचे कारण काय असा प्रश्न जर आपण विचारला तर ओम असा उच्चार करताना प्राणवायू हा वर येतो। तस्मात् उच्चार्यमाण एव प्राणान ऊर्ध्वमुक्रांतमयति तस्मात् उच्यते ओंकारः। आपण इहलोकी जन्माला आलो आहोत, हे वरून खाली आलो आहोत। आता खालून वर जाण्याचे आहे, म्हणून ऊर्ध्वगती आपल्याला पाहिजे व ती प्राणाचीच ऊर्ध्वगती आपल्याला ओम या उच्चार करण्याने जरूर लाभते। ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देह स याति परमां गतिम। श्रीमद भगवत गीता। अर्थात ओंकाराचा उच्चार करीत व माझे स्मरण करीत जो देहत्याग करतो त्याला परमगती प्राप्त होते, असे भगवंताने श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे। ओम हे अक्षर म्हणजे साक्षात ब्रह्म आहे। ओमित्येकाक्षरं ब्रह्म गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंताने आपल्या विभूती सांगितल्या, त्यात वाणीमध्ये एक अक्षर ओम मी आहे असे म्हटले आहे। गिरा मस्मेकमक्षरम हे सूत्र तेथे आलेले आहेत। ओम म्हणजे सर्व काही आहे। ओमिति ब्रह्म ओमिति द सर्वम अशी 10 वचने तैत्तरीय उपनिषदात आपल्याला सापडतात। वेदांमध्ये एक प्रश्न सांगितलेला आहे किंवा मनुष्याची कान उघडणी केलेली आहे की रुचो अक्षरे परमे व्योमन यस्मिन् देवा अधि विश्वे निषेदुः यस्तन्न वेद किमृचा करिष्यति स इत्तद्विदुस्त इमे समासत इति। अर्थात जर एखाद्याला वेदाच्या पुष्कळ ऋचा मंत्र माहीत आहेत, पाठ आहेत व त्याचा तो नित्य जप करीत आहेत, परंतु एक अक्षर ज्या अक्षरामध्ये सर्व देवांचा निवास आहे ते अक्षर म्हणजे ओम हे जर त्याला माहीत नाही तर त्या हजारो मंत्रांचा ऋचांचा काय उपयोग, असं या मंत्राचा अर्थ आहे। थोडक्यात काय तर धर्मशास्त्रामध्ये ओम या शब्दाला खूप महत्त्व आहे। सर्व वेदांचा सार ज्याच्यामध्ये समाविष्ट आहे असे अक्षर म्हणजे ओम आहे। मनुष्य कल्याणासाठी नव्हे तर जगत कल्याणासाठी हे अक्षर ऋषी मुनींनी आपल्याला दिलेला आहे। तर या ओम या शब्दाचा जास्तीत जास्त जप करावा आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल अनुभवावा। ओम नमः शिवाय।